पूर्णा तालुक्यातील गोविंदपूर येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना एक निवेदन दिले असून या निवेदनात गावातील सांडपाणी व तसेच तीव्र पाणीटंचाई समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे। राहणार गोविंदपूर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथील रहिवासी असून गोविंदपूर येथे आमचं वास्तव्य कमीत कमी 50 ते 60 वर्षापासून आमचे आईवडील राहत होती आता सध्या आहेत। मागील 40 वर्षाखाली गेलेल्या सरपंचानं रंगनाथ बाबूराव चौधरी हे सरपंच होते। 25 वर्षाखाली त्यांनी जी नाली बांधली होती, आता पण आहे, एक हापसा त्यांनी पाडलेला आहे। जिल्हा परिषदला जागा लागलेली आहे। ते ग्रामसेवकचं म्हणणं आहे ते नमुना नंबर 8ला हापशाची जागा लागलेली आहे। आता बांधकाम चालू आहे। बांधकाम चालू असल्यामुळे नाली आता अक्षरशः त्यांनी बुजवलेली आहे। नालीमध्ये पिलर रवलेला आहे, भिताड बांधलेला आहे। त्याचकरता आमच्या सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि नालीचं व्यवस्थापन लावण्यासाठी आम्ही BDO साहेबाकडे अर्ज देण्यासाठी आज आलेले आहोत। गोविंदपूर येथील रहिवासी असून हातपंप जेवढं होईल तेवढं त्यांनी BDO साहेबांनी ग्रामसेवक मॅडमला फोन केला होता। 2 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे। जर 2 दिवसामध्ये हा प्रश्न जर नाही मार्गी लागला तर आम्ही कलेक्टर ऑफिस परभणी येथे शिवला जाऊन भेट घेणार आहोत। ग्रामसेवक हजर आता तुमच्या गावात? ग्रामसेवकच कोण आहे ते आम्हाला आणखी माहीत नाही, कारण सर्वसाधारण माणसाचं ती कामच करीत नाही। मॅडम आहे, तिनं आजही म्हणली आमच्या इथल्या पोराने फोन लावला होता, मॅडम असं ती मला माहीत नाही म्हणली। आम्ही आता BDO साहेबाला सांगितलं, त्याच मॅडम येऊन तिथं मार्कआउट त्याच मॅडमने येऊन मार्कआउट टाकलं आणि तीच मॅडम वारंवार त्या बांधकाम करणाऱ्या माणसाला येऊन सांगते की तू भ्यायलास बांधकाम कर, तुझ्या पाठीमागं मी येऊ, मला नोकरीची गरज नाही म्हणाली। संबंधित जर ग्रामसेवकावर जर कोणती कारवाई BDO नाही केली तर तुम्ही सीओकडे जाणार का जिल्ह्यात? आम्ही शिवकडे 100% जाणार, म्हणजे जाणार। 4 दिवस वाट पाहणार आता? 4 दिवस वाट पाहून आम्ही शिवकडे जाणार। तुम्हाला यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, काय प्रॉमिस केलं? गट विकास अधिकाऱ्यानं फक्त ग्रामसेवक मॅडमला आमच्यासमोर फोन लावून काय समस्या आहे ते जाणून घेतली आणि पाहणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर 4 दिवसामध्ये ग्रामसेवक मॅडम जर आमच्या गावात नाही आली, तिनं पाहणी व्यवस्थापन जर आमच्या सांडपाण्याचं जर नाही लावलं तर आम्ही पुढील प्रश्न मार्गी लावू। वरील झालं आमच्या वावराचं बांधकाम झाले नाही, आरो चालू नाही आणि असं पण नाही। आणि की आमच्या गावामध्ये जे नाल्या आहे, नाल्या कधीच साफसफाई करत नाहीत। नाल्या कधी करतात ते आम्हाला माहिती नाही, नाल्या कशा करतात ते माहित नाही। हां, कचरा कुंडी पण नाही, कचरा कुंडी वगैरे पण नाही आमच्या इथे। आणि जे आमच्या इथे जे बसायला टेबल दिलेले आहेत शासनाचे, ते लोकांच्या घरानं आहेत, त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी।